गुड आफ्टरनून. आजचा बघा आपला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आपला आज गणित विषयातला आपण धडा बघणार आहे तो अपूर्ण. आजपर्यंत आपण पूर्ण अंक बघितलेले आहेत. 1 पासून अगदी किती अंकापर्यंत अब्जापर्यंत आपण अंक बघितलेले आहेत. ते कसे आहेत? पूर्ण आहेत. बरोबर की नाही? उदाहरणार्थ आता बघा आपण सहज म्हणू शकतो की मी 1 भाकरी खाल्ली. बरोबर की नाही? 1 भाकरी खाल्ली, परंतु अर्धी भाकरी खाल्ली ह्याच्यासाठी अर्ध्यासाठी अंक आहे का रे? किंवा पाव भाकरी खाल्ली त्याच्यासाठी अंक आहे का? म्हणजे ते पूर्ण नाही. जे पूर्ण नाही त्याला काय म्हणायचं? अपूर्ण. जे पूर्ण नाही त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. मग अपूर्णांक लिहिण्यासाठी आपण काय करत असतो? तर अपूर्णांकाचा वापर करत असतो. अपूर्णांक लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? अपूर्णांकाचा. उदाहरणार्थ बघा आपण एखादी वस्तू आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया ही चपाती आहे. ही काय आहे? चपाती आहे. आणि ही चपाती मी आपण पाहुण्यांना वगैरे वाढताना किंवा आपण स्वतः सुद्धा घेताना काय करतो? 4 भाग करतो. बरोबर की नाही? आता हे चपातीचे आपण 4 भाग केले. किती भाग केले? 4 भाग केले. म्हणजे 4 भागाची मिळून काय झाली? 1 पूर्ण चपाती झाली. बरोबर की नाही? म्हणजे एका चपातीचे किती भाग केले आपण? 4 भाग केले. मग 4 पैकी हा 1 घेतला. हा काय केला? 1 खाल्ला. म्हणजे हा किती झाला रे? पाव किंवा चतकोर म्हणतो त्याला. पाव किंवा चतकोर. म्हणजे 4 भागापैकी किती खाल्ला? 1 भाग खाल्ला. म्हणजे 4 पैकी 1 खाल्ला. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? पाव म्हणायचं. आता हा दुसरा सुद्धा खाल्ला बघा. या 4 भागातला किती भाग खाल्ले? 2 भाग खाल्ले. बरोबर आहे? 4 भागातले किती खाल्ले? 2 खाल्ले. आता याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. 2 आणि 4 एकाच पाड्यात आहेत बघा. 2च्या पाड्यात आहेत का नाही? म्हणजे 2 कमी 2 दोन्ही 4. इथं किती आलं? 1/2. 1/2 म्हणजे किती? 1 अर्धा. आहे. आता हे 3 भाग खाल्ले. म्हणजे 4 पैकी किती भाग खाल्ले? 3 भाग खाल्ले. बरोबर की नाही? म्हणजे 3 पाव भाग खाल्ले. 3 पाव भाग म्हणजे किती? पाऊण. 3 पाऊण भाग म्हणजे किती? पाऊण. 3 पाव भाग म्हणजे किती? पाऊण. म्हणजे म्हणतो की नाही आपण 3 चतकोर भाकरी खाल्ली मी. म्हणजे 3 पाव भाग खाल्ली. समजलं का? त्याला म्हणायचं पाऊण. आणि ह्या चौथा सुद्धा 1 भाग खाल्ला तर त्याला काय म्हणायचं? 4 भाग खाल्ले. म्हणजे पूर्ण चपाती किंवा पूर्ण भाकरी आपण खाल्ली. म्हणजे पूर्ण अंक आहेत ते 1 पासून सुरू होतात आणि 1च्या अगोदर जे अंक आपण वापरणार आहोत त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. काय म्हणायचं? अपूर्णांक. एक पूर्ण वस्तूचे समान भाग केले तर त्या भागापैकी घेतलेला जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. मग कोणतीही वस्तू असेल. आता उदाहरणार्थ आपण डेअरी मिल्क चॉकलेट असतं बघा. डेअरी मिल्क खाता का सगळे? हा. डेअरी मिल्कचे असे भाग केलेले असतात. असे चॉकलेट असतात आणि ह्याचे असे भाग केलेले असतात. आहे नाही? हा. दोघच भाऊ बहीण असतील तर काय करणार? 2 अर्धे अर्धे घेणार. बरोबर की नाही? मग अर्ध्यामध्ये ह्याचे भाग किती केलेत आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 भाग केले. दोघांना समान वाटायचे असतील तर किती किती येणार तुकडे? 6 येणार. आहे की नाही? दोघांना समान वाटायचे तर 6 येणार. चौघांना वाटायचे तर किती येणार? 4 येणार. 4 कसे येतील? किती येणार? 3 चौक म्हणजे एकाला 3 येणार. हे एकाला, परत हे एकाला, हे एकाला आणि हे 3 एकाला. म्हणजे एकाला किती येणार? चौघांना वाटायचे तर किती येणार? 3 येणार. एकाला किती येणार? 3 येणार. अशा पद्धतीने आपण किती घेतले तर
12 भागातले 6 भाग वाटले. 12 भागातले 6 भाग वाटले म्हणजे किती वाटले रे? अर्धा. आता 6 आणि 12 एकाच पाड्यात आहे बघा, आहे की नाही? 6 1 6, 6 2 12 म्हणजे अर्धा म्हणजे लक्षात ठेवायचं 2 भागापैकी 1 भाग. अर्धा म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 2 भागापैकी 1 भाग. अशा पद्धतीने आपण हे अपूर्णांक दाखवता येतात. आपल्याला अपूर्णांक दाखवता येतात. आता याचं वाचन कसं करायचंय आपण बघूया. अपूर्णांकाचं वाचन लेखन खूप सोपं आहे. कोण बोलते रे? तू बोलू नकोस. आता बघा आपल्याला एखादा जर अपूर्णांक दिला. आता इथं दिले आपल्याला 4 भागापैकी 3 भाग. 4 भागापैकी 3 भाग. तर ह्याच्यामध्ये वर एक अंक लिहिलाय, खाली एक अंक लिहिलाय, मध्ये एक रेष ओढलेली असेल. असा जर अंक असेल तर त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणायचं. आता हा त्या रेषेच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं अंश. काय म्हणायचं? अंश. आणि रेषेच्या खालचा भाग आहे त्याला म्हणायचं छेद. छेदस्थानी जो अंक आहे तो अंशापेक्षा मोठा असतो. छेदस्थानी असणारा अंक अंशापेक्षा मोठा असतो. आणि ह्याचं वाचन कसं करायचं बघा. 3 छेद 4. 3 अंश छेद 4. या पद्धतीनं या अपूर्णांकाचं वाचन करायचं. कोणताही अपूर्णांक असेल तर अंशस्थानी कोणती संख्या आहे ती आधी लिहायची. 3 अंश छेदस्थानी कोणती संख्या आहे तर त्या संख्येचं नाव घेऊन 4 छेद. अशा पद्धतीनं अपूर्णांकाचं आपण वाचन करायचं आहे. अजून बघूया. बघा कोण करते रे? थांब ना. हा वाच ना. हे कसं करायचंय? 3 आणि 8 आहे. प्रतीक कर. 3 अंश छेद 8. बरोबर. ह्याचं वाचन कसं करायचं आपल्याला? 3 अंश छेद 8. 8. 3 अंश छेद 8. या पद्धतीनं या अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन करायचंय. आता तुम्हाला समजा अंकामध्ये अक्षरामध्ये दिलं. अक्षरामध्ये एखादा अपूर्णांक दिला तर कसा लिहिणार बघा. 9 अंश छेद 9 अंश छेद 7. हा अपूर्णांक आपल्याला अंकात लिहायचा आहे. कसं लिहिणार रे? 9 अंश छेद 7. या पद्धतीने आपण हा अपूर्णांक लिहू शकतो. म्हणजे अपूर्णांकाचे अंकी आणि अक्षरी लेखन या पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर की नाही? पुढचा घटक आहे बघा. आता मी डायरेक्ट घटक शिकवून घेते. त्याचा एक व्हिडिओ करूया आणि प्रश्नांचा एक व्हिडिओ करूया. म्हणजे हा घटक खूप मोठा होईल. परत बघा आपल्याला वाचन लेखन झाल्यानंतर काय बघायचं आहे? समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजेच तुलना. लहान मोठं ठरवायचं म्हणजेच काय करायचं? लहान मोठेपणा ठरवायचा म्हणजे तुलना करायची. मोठा कोणता आहे लहान कोणता आहे चिन्हांच्या साहाय्याने ही 2 चिन्ह आहेत बघा. पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे ही 2 तुलना करण्याची म्हणजे लहान मोठेपणा ठरवण्याची 2 चिन्ह आहेत. बरोबर की नाही? तर याच्या साहाय्याने आपण समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणार आहोत. इथं आता तुम्हाला नवीन शब्द ऐकायला मिळाला बघा. समच्छेद. समच्छेद. आता सम म्हणजे काय रे? समान.
म्हणजे समान आणि छेद म्हणजे खालचा जो अपूर्णांकाचा खालचा अंक आहे तो काय आहे छेद. मग समछेद म्हणजे काय तर समान छेद असणारे. समछेद म्हणजे काय समान छेद असणारे. ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना काय म्हणायचं समछेद अपूर्णांक. मग जर तुम्हाला दोन समछेद अपूर्णांक दिलेले असतील आणि त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर तुम्ही काय करायचंय नाही काय करायचं ज्या अपूर्णांकाचा आता छेद तर समान आहे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा किंवा ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊया इथं बघा दिसते का 8/13 10/13. आता हा अपूर्णांक आहे दोन्हीचा छेद कसा आहे 13 आहे. छेद कसा आहे समान आहे बरोबर की नाही. मग अशा वेळी काय करायचं तर अंशाचा विचार करायचा. ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या पूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग इथं अंश आहे 8 इथं अंश आहे 10. मग 8 आणि 10 मध्ये कोणता मोठा आहे 10. म्हणजे हे चिन्ह येणार पेक्षा मोठे. हे चिन्ह मार खायचं का का बोलताय तुम्ही सांगितले ना. हे चिन्ह येणार पेक्षा मोठे म्हणजे खालचा अपूर्णांक छेद समान आहे. अंशाचा विचार करता ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. समजलं. अजून एक त्याचं उदाहरण घेऊया बघा 4/7 आणि 3/7. आता याचा सुद्धा छेद कसा आहे समान आहे म्हणून हा अपूर्णांक कसला आहे प्रगती हा अपूर्णांक कसला आहे हे अपूर्णांक दोन्ही कसली आहेत समछेद अपूर्णांक आहेत. म्हणून समछेद अपूर्णांक असताना अंशाचा विचार करायचा. ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आता या दोन्हीमध्ये लहान कोणता आहे 3 म्हणजे 3/7 कडे कोणता टोक एक टोक आलं का आणि 4 कडे काय 2 टोके. अशा पद्धतीने समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. त्याच्यानंतर बघा जर अपूर्णांकाचा अंश समान असेल म्हणजे वरचं समान आहे आणि छेद भिन्न असेल काय झालं बरोबर नाही. अंश समान आहे आणि छेद भिन्न असेल अशा वेळी काय करायचं तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. हे फक्त लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे. उदाहरणावरून आपण समजून घेऊया बघा 5/12 आणि 7/12 हे अपूर्णांक आहेत. सॉरी वर 5/12 आणि 5/7 या अपूर्णांकाचा विचार केला तर तुम्ही अंश कसा आहे अंश कसा आहे समान आहे 5/5. छेद कसा आहे वेगवेगळा याचा 12 आहे आणि याचा 7 आहे. असे ज्यावेळेस अपूर्णांक असतात ज्यांचा अंश समान आहे आणि छेद भिन्न आहे अशा अपूर्णांकाची तुलना करताना लहान मोठेपणा ठरवताना काय करायचं तर ह्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे 12 का 7 मोठा आहे 12 मोठा आहे म्हणजे 12 मोठा आहे म्हणून हे लहान आणि 7 मोठा आहे 7 लहान आहे म्हणून ते झालं मोठं. हे फक्त लक्षात ठेवायला अवघड आहे पण एकदा लक्षात राहिलं की काही अवघड ठीक आहे. हे लक्षात आलं. पुढे अजून एक उदाहरण घेऊया बघा अंशाधिक 11/15
11/17 या अपूर्णांकाचा विचार करता 11 म्हणजे दोन्ही अंश समान आहेत, बरोबर की नाही? दोन्ही अंश कसे आहेत? समान आहेत. छेद कसे आहेत? भिन्न आहेत. असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक कसा म्हणायचा? मोठा. मग 17 मोठा आहे का 15 मोठा आहे रे? 17 मोठा आहे, म्हणून 17 येईल लहान, 15 येईल मोठा. काय अवघड वाटते का? नाही वाटत. तुम्ही हुशार बोलाय, नाही वाटणार तुम्हाला. आणि आता तुलना करण्यासाठी तिसऱ्या अपूर्णांकाची पद्धत बघूया. म्हणजे जर दोन्ही भिन्न आहे, पहिल्यांदा आपण बघितलं छेद समान आहे, दुसऱ्यांदा बघितलं अंश समान आहे. आता जर दोन्ही समान नसतील, भिन्न असतील, म्हणजे छेद अंश दोन्ही भिन्न असतील, त्यावेळेस काय करायचं? उदाहरणार्थ बघायचं 4/5 आणि 2/3. याच्यामध्ये बघा या अपूर्णांकाचं दोन्ही भिन्न आहे. अरे या अपूर्णांकाचं दोन्ही भिन्न आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर या अपूर्णांकाला या छेदाने गुणायचं आणि या अपूर्णांकाला या छेदाने गुणायचं. कसं ते बघा. बघा पहिला अपूर्णांक कोणता आहे? 4/5. या दोन्हीला या 3 ने गुणायचं. आणि हे दुसरा अपूर्णांक आहे 2/3. या दोन्हीला या छेदाने गुणायचं, 5 ने गुणायचं. कोण बोलते रे? कोण बोलते? मला फक्त बघू दे. आता यांचा गुणाकार करायचा. 4×3 12, 5×3 15. यांचा पण 2×5 3×5 आलं का? हे समान छेद आलं का? 12/15 आणि 10/15. मग समछेद अपूर्णांकाचं उदाहरण आपण कसं सोडवतो? लहान मोठेपणा कसा ठरवतो? तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा, अंश मोठा, त्या अपूर्णांक मोठा. समछेद अपूर्णांकाच्या बाबतीत कोण म्हणते रे? त्याच पद्धतीने आता समछेद अपूर्णांक आहे, म्हणजे 12 आणि 10 यांच्यामध्ये तुलना करायची. 12 मोठं का 10 मोठं? म्हणून या अपूर्णांकाकडे त्यापेक्षा मोठ्याचं चिन्ह वापरायचं. कळलं? ठीक आहे. काय अडचण आहे? याचं अजून एक उदाहरण बघूया आपण. कळतंय ना? बघा याचं अजून एक उदाहरण बघूया. 7/9 5/8. आता हे सगळंच भिन्न आहे, म्हणून काय करायचं? 7/9 ला कितीने गुणायचं? या छेदाने 8 ने. आणि 5/8 ला या छेदाने 9 ने गुणायचं. 7×8 56. 8×9 आणि 5×9 8×9 दोन्हीकडे 72 आलं. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. 56 मोठे का 45? 56 कडे 2 टोकं. कळालं एवढं? कळालं का? या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. बघा अपूर्णांक 3 पद्धतीचे आहेत. कोणकोणते? समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आणि ज्यावेळेस काहीच समान नाही, छेद आणि अंश दोन्ही समान नाहीत, अशा वेळेस काय करायचं? तर गुणाकार करायचा. दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला गुणायचं आणि पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला गुणायचं. आणि मग समछेद अपूर्णांक आल्यानंतर काय करायचं? समछेद काय केलेस? तोंडाला काय लावलीस? काय लावली? त्या दोन्ही समछेद अपूर्णांकाच्या अंशावरून आपल्याला काय करायचंय? त्याची तुलना करायची आहे.
समजलंय का? डोक्याच्या वरनं जाते, सराव करायचा, आपोआप येणार आहे. त्याच्यानंतर पुढं आहे बघा, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. काय आहे? अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम. आता तुम्ही संख्यांचा करता चढता उतरता क्रम त्याच पद्धतीने करायचा आहे. अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. ज्या पद्धतीने आपण पायऱ्या चढतो, पायऱ्या कशा चढतो? लहानांकडून मोठ्याकडे, त्याला म्हणायचं चढता क्रम. आणि उतरताना मोठ्याकडून लहानाकडे, त्याला म्हणायचं उतरता क्रम. बरोबर की नाही? तुम्ही सुद्धा शिकला का नाही? चढता आणि उतरता क्रम, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तर त्याच पद्धतीने आपण अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम करायचा आहे. आता तुम्हाला फक्त समच्छेद अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आहे. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम करताना काय करायचं? जास्त मारच खालावी. कोणाच आहे? कोणाच आहे? समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम करताना काय करायचं? तर छेद समान आहे, फक्त अंशाचा विचार करायचा. जो अंश छोटा आहे तो चढत्या उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा येणार. किती ओरडते? हा बघा, आपण एक उदाहरण घेऊया. 6/10, 8/10, 4 आणि 9/10 हे अपूर्णांक आहेत. या सगळ्यांचा छेद कसा आहे? समान आहे. बरोबर की नाही? सगळ्यांचा छेद कसा आहे? 10 आहे. फक्त आपल्याला अंशाचा विचार करायचा आहे. ह्याचा किती आहे? 6, 8, 4, 9. याचा आपल्याला लहानाकडून मोठ्याकडे लावायचं. सर्वात लहान कोणता आहे रे? 4, परत 6, परत 8, परत 9. आणि हे आहे लिहून घ्यायचे. 4/10, 6/10, 8/10 आणि 9/10. हा काय झाला? चढता क्रम. आणि असाच उतरता क्रम करायचा आहे आपल्याला. उतरता क्रम करताना सर्वात मोठा पूर्णांक अगोदर. सर्वात मोठा कोणता आहे रे? 9/10. त्याच्यानंतर 8/10. त्याच्यानंतर 6/10 आणि त्याच्यानंतर 4/10. या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम करायचा आहे. तुम्हाला इयत्ता 3री मध्ये फक्त समच्छेद अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आहे. छेद समान असेल तर अंशाचा विचार करायचा. जो अंश लहान तो चढत्या क्रमामध्ये, त्या चढत्या क्रमाने आपल्याला काय करायचे? मांडायचे. लहान मोठा 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 आणि उतरता मोठा लहान 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 लहान. कळालं? या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाचा चढता व उतरता क्रम. कोण खोकते? कुणाला एवढं खोकला आलाय? सारखं खोकते. कुठे आहे कुठे? भरपूर खोकते बघा. जरा तोंड भेटून बसा, अजिबात सुद्धा खोकायचं नाही. आता जास्त येतो बघ खोकला. खोकायला नाही म्हणलं की जास्त येतो आहे नाही. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. इयत्ता 3री मध्ये तुम्हाला समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी असणार आहे. छेद समान असेल तर आपल्याला दुसरं काय करायची गरज आहे का? नाही. छेद समान असेल तर फक्त अंशांची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. एवढं सोपं आहे. बघा, एक प्रश्न घेऊया आपण. 7/12 अधिक 5/12. छेद कसे आहेत? समान आहेत.
मग अशा वेळेस काय करायचं, फक्त अंशांशाची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे काय, 7 अधिक 5 आणि हे 12 डबल लिहायचं का नाही, तर हे 2 अंश एकदाच लिहायचे, छेद या दोन्ही 12 एकदाच लिहायचे. 7 आणि 5 किती, 12/12. आता इथं 12/12 आहे, तर 12 एके 12, 12 एके 12 म्हणजे किती आलं, 1 उत्तर आलं. किती उत्तर आलं, 1 उत्तर आलं. ह्याला म्हणायचं अतिसंक्षिप्त रूप. याला काय म्हणायचं, अतिसंक्षिप्त रूप. जर अपूर्णांकाच्या छेदा आणि अंशाला एकाच पाड्यातल्या संख्येने भाग जात असेल तर त्याला अतिसंक्षिप्त रूप आपल्याला देता येतं. समजलं. अजून एखादं घ्यायचंय का, वजाबाकीचं घेऊया. ठीक आहे, बघा 12/10 वजा 4/10. छेद कसा आहे, समान आहे. म्हणजे अंशांशाचीच प्रगती काय करायची, जागी हो, अंशांशाचीच काय करायची, काय करायची, थांबा तिला सांगू द्या, ती झोपली आहे पूर्ण. अंशांशाचीच काय करायची, अगं जागी हो, नीट बस. अंशांशाचीच वजाबाकी करायची. म्हणजे 12 वजा 4/10. 12तून 4 गेले किती रे, 10 कोण म्हणते, मग आता 8 आणि 10 एकाच पाड्यात आहेत का रे, कुठल्या, अजिबात नाही. मग बेच्या पाड्यात 8 आहे, बेच्या पाड्यात 10 आहे. बेचोक 8, बेपंचे म्हणजे उत्तर किती आलं, 4/5. जर भाग जात असेल तर, नाहीतर भाग घालवत बसायची गरज नाही. समजले का, समजलं. अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाचे अंकी वाचन, अक्षरी लेखन, अपूर्णांकाचा समच्छेद अपूर्णांकाचा काय, समच्छेद अपूर्णांकाचं काय बघितलं आपण, लहान मोठेपणा. त्याच्यानंतर समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, अंश आणि छेद भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आपण बघितली. कोणाला काय अडचण आहे का याच्यामध्ये, अपूर्णांक या घटकामध्ये एवढे 4 घटक आहेत. कोणते, अपूर्णांकाचे वाचन लेखन, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम, अपूर्णांकाची लहान मोठेपणा आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का, सुटणार गणित, ठीक आहे. तर हा पहिला भाग आपल्या व्हिडिओचा आहे, तो आपण फक्त माहितीपर केलेला आहे की अपूर्णांकामध्ये कुठकुठले भाग असतात. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आपण करणार आहे ते आपण काय करणार आहे, तर प्रश्न, नमुना प्रश्न आणि सरावाचे प्रश्न यामध्ये आपण सोडवणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.